नमस्कार मित्रांनो, आज 18 ऑगस्ट आहे आणि माझा वाढदिवस आहे. वाढदिवसा दिवशी भाजीपाल्याची विक्री सुरू आहे आणि असं काय नाही, आम्ही आनंदानं भाजीपाल्याची विक्री करतोय. काही जणांचं स्पेशल डे असतात, त्या दिवशी सुट्टी घेऊन ट्रिपला जाणं, देवदर्शन करणं असं प्लॅनिंग असतं. परंतु आम्ही भाजी व्यवसाय करत असल्यामुळं ह्याच व्यवसायाशी बांधिलकी आहे. थोडी EMIचं टेन्शन आहे डोक्यावरती, त्यामुळं कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन किंवा काही नसतं आहे. संध्याकाळी घरीच केक कापून वाढदिवस केला जातो आहे. आज वाढदिवसा दिवशी तुम्हा सर्वांचं प्रेम मिळतं आहे. सर्व भाजी खरेदी करणाऱ्यांचं पण प्रेम मिळतं आहे. त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. तुमचं असंच प्रेम माझ्याबरोबर आयुष्यभर राहू दे, अशीच मला साथ द्या आणि येणाऱ्या काळात सर्व गोष्टी चांगल्या घडत जाऊत एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि नवनवीन व्हिडिओ पहा, सपोर्ट करा, एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो. वाढदिवसा दिवशी सरप्राईज म्हणला तर चहा दिलाय गरम गरम. जिथं भाजीपाला विक्री करतो त्यांना अजून माहीत पण नाही माझा वाढदिवस आहे. पण त्यांनी पाऊस असल्यामुळं भरपूर थंडीतून खूप गारवा सुटला आहे, त्यामुळं चहा घे आणि चहा घेऊनच पुढं जा असा आग्रह करून चहासाठी थांबवले. धन्यवाद. असंच प्रेम राहू दे. वाढदिवसाच्या दिवशी भाजीपाला सांगता होणार आहे वेंगरुळ गावात. पाठीमागं भाजीपाला घ्यायला सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, आज वाढदिवसा दिवशी आमच्या टाटा जीपमधून आम्ही सर्व कुटुंब गारगुडी येथे फिरायसाठी चाललो आहे. किरकोळ काहीतरी खरेदी आणि आमच्या गाव गारगुडीपासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. गारगुडी ही मुख्य बाजारपेठ आहे. तिथं सगळं केक, त्याच्यानंतर लहान मुलांच्यासाठी चॉकलेट मिळतात, ते आणायसाठी आम्ही चाललो आहे. दुपारचे 3 वाजलेत. आम्ही चॉकलेट केक आणायसाठी चाललेलो आहोत. संध्याकाळची धमाल मी तुम्हाला दाखवूनच. 8 दिवसानिमित्त काही लोकांचं जेवण, आम्ही 5-7 जणांचं जेवण बनवणार आहे आणि त्याची लगबग घरात सुरू आहे. एक साईडला किचनवर काहीतरी भाजी सुरू आहे, इकडं चुलीवरती आमटी, भात वगैरे सगळं जेवणाची तयारी सुरू आहे. कारण की नंतर आल्यानंतर गडबड व्हायला नको. ग्रामीण भागात 8 वाजता जेवायला बसतात, त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवण आवरावं लागते. गरमागरम असा चुलीवरचा भात. सर्व आपले मित्र येणार आहेत, त्यांच्यासाठी आपण सर्व आपले मित्र येणार आहेत त्यांच्यासाठी जेवणाचं नियोजन केलं आहे आणि आपण सर्व जेवण आपण चुलीवरच बनवणार आहे. त्याच्यासाठी मस्तपैकी फोडणीचा भात, एक नंबर. बड्डे झाल्यानंतर 2-3 मिनिटं काय ते बोलायचं, भाषण बिषण द्यायला लागतं. वाढदिवस म्हटल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद असतो. तुझा बड्डे असेल तू आणायचं विकत आणि घरात इकडे बघा, एकदम आपली शूट आहे. फ्लॅश नको व्हायला. चल बड्डे केक कापायचा. ते सांगायचं नाही. बर्थडे किती वारे? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Raj.
जाऊ ना जाऊ फोन करा मी आपण एक नंबर काम केले म्हणजे सोशल मीडिया हे सर बदल वगैरे सुद्धा म्हणायचे कुठं फोन बनवू तर त्यासाठी मी त्याला पंचायत समिती गेला आणि त्यांची एक रील्स करायचं आहे डोकीला हात लावला त्याबद्दल मी सर्वांचा तुमचा खरोखर आभारी आहे. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू देत. एवढी तुमचे शाकाहारी काम जेवणाचं होतं. order आहे ते सांगायचं. एक मिनिट थांबा. दादा, एक मिनिट. नाही, ती जात नाही आतमध्ये वाट बघते की घेऊन येणार आहे म्हणून. पण अडचणीतून आलं तर आता आपल्या गाव आपल्या संदीप सांगा संदीप